खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, आमदार डॉक्टर बालाजी किणीकर, माजी नगराध्यक्षा मनीषाताई वाळेकर यांच्या माध्यमातून राबवण्यात आलेला विकासाचा अंबरनाथ पॅटर्न आपण सगळ्यांनीच पाहिलेला आहे आणि याच कामांना आशीर्वाद देण्यासाठी आम्ही आता मतदारांपर्यंत पोहोचत आहोत। मतदारांमध्ये एक वेगळा उत्साह पाहायला मिळतोय, कारण गेल्या काही वर्षांमध्ये शिवसेनेच्या माध्यमातून अंबरनाथ शहराचा चेहरामोहरा अक्षरशः बदललेला आहे। प्रभाग क्रमांक 17 बद्दल बोलायचं झालं तर प्रभाग क्रमांक 17ची अवस्था पूर्वी कशी होती, रस्त्यांची अवस्था असेल, इतर सुविधा असतील आणि प्रशासकीय राजवटीत गेल्या 5 वर्षांमध्ये किंबहुना गेल्या 3 ते 4 वर्षात खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि आमदार डॉक्टर बालाजी किणीकर तसंच शहरप्रमुख अरविंद वाळेकर, मनीषाजी वाळेकर यांच्या माध्यमातून जी काही मोठ्या प्रमाणात विकासाची गंगा या ठिकाणी आलेली आहे। 90% रस्ते हे सिमेंट कॉन्क्रीटचे झालेले आहेत आणि त्यामुळेच जनता यावेळेस शिवसेनेच्याच पाठीशी ठामपणे उभी राहील आणि जे स्थानिक आहेत, जे काम करतात प्रभागामध्ये, त्यांनाच मोठ्या बहुमताने निवडून देईल असा ठाम विश्वास आहे। 3 तारखेला ही गोष्ट सिद्ध होईल। प्रभागामध्ये सध्या काही सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते व्हायचे राहिलेले आहेत। मी मतदारांना आश्वासित करतो की निवडणूक झाल्यानंतर 1 वर्षाच्या आतमध्ये सगळे रस्ते जे उरलेले रस्ते ते सिमेंट कॉन्क्रीटचे होतील। आतापर्यंत 90% रस्ते म्हणजेच पटेल लो प्राईस ते नागरिक किराणा स्टोअर, नागरिक किराणा स्टोअरपासून राव सायकल मार्ट, साईबाबा रिक्षा स्टँडपासून ते महेश किराणा स्टोअर, वसुधा आणि गायत्री बिल्डिंग समोरचा रस्ता, शिवालिक नगरकडे जाणारा रस्ता, असे अनेक रस्ते हे सिमेंट कॉन्क्रीटचे झालेले आहेत। पाठारे पार्कचा रस्ता हा येत्या काळामध्ये प्रस्तावित आहे। बुद्धघोष सोसायटीमधले रस्ते हे येत्या काळामध्ये सिमेंट कॉन्क्रीटचे केले जाणार आहेत। त्यामुळे निवडून आल्यानंतर प्राधान्याने 1 वर्षाच्या आत सगळे रस्ते हे सिमेंट कॉन्क्रीटचे होतील आणि प्रभागाचा पूर्णपणे विकास झालेला आपल्याला पाहायला मिळेल। प्रभाग क्रमांक 17 मध्ये शिवसेनेकडून 17 मध्ये सौ कल्पना अशोक गुंजाळ आणि प्रभाग क्रमांक 17 मध्ये मी निनाद नारायण करमरकर, त्याचप्रमाणे थेट नगराध्यक्ष पदासाठी सौ मनीषा अरविंद वाळेकर असे 3 मतदान यावेळेस मतदारांना करायचे आहेत। 3ही मशीनवर धनुष्यबाणाचंच बटन दाबायचं आहे आणि अंबरनाथ शहराच्या विकासासाठी धनुष्यबाणाला मोठ्या मताधिक्याने निवडून आणायचं।